अंधाराचा विळखा, श्रद्धेच्या आडोशातला क्रूर खेळ. पुण्यातल्या एका मध्यवर्ती भागातल्या आलिशान बंगल्याच्या बाहेर महागड्या गाड्यांची रांग लागली होती. आत परमपूज्य अशोक महाराजांचा दरबार भरला होता. अगरबत्तीचा सुगंध, मंत्रोपचार आणि भक्तांची गर्दी. वरकरणी सगळं कसं मंगलमय वाटत होतं. पण त्याच बंगल्याच्या एका बंद खोलीत कोपऱ्यात बसून रडणारी सुजाता आज स्वतःच्या अस्तित्वाशीच झुंज देत होती. सुजाता एका प्रतिष्ठित कुटुंबातील सुशिक्षित मुलगी. घरातल्या सततच्या वादाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून ती कोणाच्या तरी सांगण्यावरून या महाराजांच्या चरणी आली होती. तिला वाटलं होतं इथं शांती मिळेल. पण तिला काय माहीत होतं की ज्या हातांनी ती आशीर्वाद शोधत होती तेच हात तिच्या आयुष्याची राख रांगोळी करणार होते. बाळ, तुझ्यावर कोणाची तरी करणी आहे, तुला शुद्ध व्हावं लागेल, असं म्हणत अशोक खरातनं तिला विश्वासात घेतलं. श्रद्धेच्या नावाखाली आधी तिचं मानसिक खच्चीकरण झालं, मग पैशांची लूट आणि शेवटी एका रात्री तिचं आयुष्यच काळवंडलं. दैवी शक्ती आणि अघोरी विधी या नावाखाली तिचं लैंगिक शोषण झालं. सुजाता सुन्न होती. तिला वाटलं होतं की ती एकटीच आहे. पण जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिला समजलं की तिच्यासारख्या अनेक जणी या सेक्स स्कॅन्डलच्या जाळ्यात अडकल्यात. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर होत असलेले आरोप. जेव्हा महिलांच्या सुरक्षिततेची आणि न्यायाची जबाबदारी असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच स्वतः अशा अंधश्रद्धेला बळी पडतात किंवा एखाद्या बुवाचे पाय धुताना दिसतात, तेव्हा समाजाला काय संदेश जातो, हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. ज्या नेतृत्वानं अंधश्रद्धेविरोधात ढाल बनून उभं राहायला हवं, तेच नेतृत्व जर अशा प्रवृत्तींसमोर नतमस्तक होत असेल तर पीडित महिलांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची, अशा प्रतिक्रिया समाजात उमटू लागल्या आहेत. सुजातानं हिंमत एकवटली आणि ठरवलं की ती या अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल. तिला वाटलं महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मोठ्या संस्था आणि त्यांच्या नेतृत्वात असलेल्या रुपाली चाकणकरांसारख्या महिला नेत्या आपल्याला न्याय मिळवून देतील. पण जेव्हा तिनं टीव्हीवर एक जुनी बातमी पाहिली तेव्हा तिचे पाय लटलट कापायला लागले. ज्या बुवानं तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं त्याच बुवाच्या पायावर महिला आयोगासारख्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्ती नतमस्तक झाल्या होत्या. तोच बुवा मोठ्या राजकीय नेत्यांच्या मेळाव्यात सन्मानानं वावरत होता. न्याय कोणाकडे मागायचा? जर रक्षकच भक्षकांचं भक्त झाले असतील तर मग आमच्यासारख्या सामान्य महिलांचं काय, हा प्रश्न तिला आतून पोखरू लागला. काही दिवसांनी अशोक खरातच्या पापाचा घडा भरला. पोलीस तपास सुरू झाला आणि एकामागून एक धक्कादायक वास्तव बाहेर येऊ लागलं. महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सच्या नावानं हे प्रकरण गाजू लागलं. सुजातानं आता ठरवलं होतं की आता रडून चालणार नाही. अंधश्रद्धा ही केवळ जुन्या विचारांची देणगी नाही, तर तो एक सुनियोजित व्यापार आहे, हे तिला उमगलं होतं. ज्या दिवशी समाज या बुवा संस्कृतीच्या पाया पडणं थांबवेल आणि महिला आपल्या बुद्धीच्या जोरावर अन्यायाविरुद्ध उभ्या राहतील, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं स्त्री सुरक्षित होईल. अंधश्रद्धा ही एक अशी कीड आहे जी केवळ गरिबांनाच नाही तर उच्चपदस्थ आणि सुशिक्षित लोकांनाही पोखरते. जेव्हा सत्ता आणि अंधश्रद्धा एकत्र येतात तेव्हा सामान्य महिलेचा बळी ठरलेला असतो. आता गरज आहे ती बुवाबाजीच्या मुळावर प्रहार करण्याची.